पुरोगामी विचारवंत डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांची अज्ञात इसमांनी गोळ्या घालून हत्या केली। डॉक्टर दाभोळकर हे सकाळी मुंबईहून पुण्यात आले होते। सकाळी बालगंधर्व पुलावरून येत असताना दुचाकी वाहनावरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर मागून गोळ्या झाडल्या। सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली। हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात दाभोळकर यांच्या डोक्यात 2 गोळ्या लागल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला। त्यांना उपचारासाठी तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असे डॉक्टरांनी जाहीर केले। दाभोळकर यांनी गेली 16 वर्षे साने गुरुजींनी स्थापन केलेल्या साधना साप्ताहिकाचे संपादक म्हणून काम पाहिले। 1989 साली त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना केली आणि त्या माध्यमातून त्यांनी अंधश्रद्धेवरती घाला घातला। गेली 18 वर्षे ते अंधश्रद्धेविरुद्ध काम करत होते। अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कायदा करावा यासाठी गेली 18 वर्षे ते झटत होते। यामुळे अनेक हिंदुत्ववादी संघटनांच्या रोषालाही त्यांना अनेक वेळा सामोरे जावे लागले होते। त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनीही या हत्येमागे हिंदूवादी संघटनेचा हात असल्याचा आरोप केला आहे। मला असं वाटते की डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी नेहमीच अत्यंत टोकदार पद्धतीने काम केलेलं आहे। कारण की जातीपातीच्या भिंती भेदून आणि जात धर्म विरहित समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठी जे प्रयत्न करावे लागतात ते खूपच ताकदवान लागतात। त्यांचे शब्द, ते वापरत असलेले वाक्य हे नेहमी टू द पॉईंट अशा प्रकारचे असायचे की ते ज्यांना पटवून सांगायचं आहे त्यांना ते खूप चांगल्या पद्धतीने समजायचं, पण त्याचबरोबर ज्यांच्या विरोधात ते बोलत होते त्यांना ते खूप झोंबत होतं। आणि मला वाटते की समाज परिवर्तन करताना या ज्या भेगा पाडाव्या लागतात, भिंती तोडाव्या लागतात, त्यासाठी तशीच भाषा पाहिजे, ती अभ्यासपूर्ण आणि अत्यंत विश्लेषणात्मक भाषा वापरून ते हे सगळं करत होते। नुकतंच त्यांनी जात पंचायती विरोधी जे आंदोलन सुरू केलं होतं, जात पंचायतीला मूठ माती नावाने, मी स्वतः त्यामुळे त्यांच्या खूप जवळ राहून काम करण्याची संधी मला आधीपासूनच मिळाली आहे। पण जात पंचायतीच्या निमित्त उच्च न्यायालयात ज्या केसेस आम्ही चालवत होतो त्याला त्यांनी खूप भरभरून पाठिंबा दिला। आणि मला असं वाटते की अंधश्रद्धा निर्मूलन संदर्भातील कायदा होणं, त्याच्या संदर्भातली मागणी आणि जात पंचायतीच्या विरोधात त्यांनी आता नुकतं सुरू केलेलं काम, या 2 गोष्टींचा काय परिणाम झालेला आहे याचं जर आपण विश्लेषण केलं तर मला वाटते त्यांच्या हत्येमागचं कारण दिसू शकेल। नक्कीच याच्यामागे सनातनी विचार असलेल्या काही लोकांचा सहभाग आहे आणि जात पंचायतीला विरोध करणं हे खूपच मोठं काम होतं। आणि मला वाटते की अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कायदा आणण्यापेक्षा पण हे जास्त धारदार होतं, कारण की जात पंचायतीच्या नावाखाली जे स्वतःच्या मुलीचा किंवा मुलाचा पण खून करू शकतात ते एखाद्या त्रयस्थ व्यक्तीचा खून खूपच सहजतेने करू शकतात, इतके आक्रमक झालेले लोक होते। म्हणून आता चौकशीतून काय पुढे येईल ते येईल, पण माणूस मारून विचार संपत नसतात हे आधीपासून सिद्ध झालेलं आहे। महात्मा गांधींची हत्या ज्या पुण्यात झाली तिथेच अशा प्रकारच्या विचारांची हत्या जर होत राहिली डॉक्टर दाभोळकरांच्या रूपाने, आम्हाला वाटते की एक विचारस्तंभ हरपलेला आहे। नरेंद्र दाभोळकर आणि माझा चाळीस 45 वर्षापासूनचा स्नेह, तो स्नेह केवळ वैचारिक पातळीवरचा नव्हता तर व्यक्तिगत पातळीवरचा सुद्धा होता। दाभोळकर पती पत्नी जेव्हा साताऱ्यामध्ये आपला वैद्यकीय व्यवसाय करत होते त्यावेळेला आम्ही पुण्यामध्ये आपला वैद्यकीय व्यवसाय सोडून युवक क्रांती दल नावाच्या संघटनेमध्ये काम करीत होतो। दाभोळकर तिकडं आपला वैद्यकीय व्यवसाय सांभाळून समाजवादी युवक दल या नावाची समाजवादी युवकांची एक संघटना चालवत होते। त्यांचं आमचं कार्य एकाच विचारासाठी, एकाच ध्येयासाठी असल्यामुळं ते भेटले की कायम असं विचारायचे की आमच्या संघटनेमध्ये कायम अशी चर्चा होते की युक्रांद आपण जर एकाच ध्येयासाठी लढत असू तर आपलं समाजवादी युवक दल युक्रांदमध्ये सामील का करू नये। इतकी जवळची त्यांची आमची वैचारिक आणि व्यक्तिगत पातळीवरची मैत्री होती। त्यामुळे आज जेव्हा सकाळी सकाळी त्यांच्यावर हा खुनी हल्ला झाल्याची बातमी आली तेव्हा सुन्न झालो आणि न्यायमूर्ती रानडे, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, रमाबाई रानडे यांच्या या महाराष्ट्रात केवळ हिंदू धर्मातील अनिष्ट जाती, अनिष्ट रीती, रूढी, परंपरा
या नव्या काळाच्या संदर्भात कालबाह्य झाल्या असल्यामुळे त्यांच्या विरोधात सरकारनं उभं राहण्याची गरज आहे आणि त्यासाठी कायदा करण्याची गरज आहे. यासाठी रानडे, फुले, टिळक, आगरकर या सर्वांनी सांगितलेल्या मार्गावरून वाटचाल करीत असलेले नरेंद्र दाभोळकर हे गुन्हेगार ठरले आणि त्यांची आज हत्या झाली. ही महाराष्ट्राच्या दृष्टीने भूषणावह गोष्ट नाहीच, पण देशाच्या दृष्टीने सुद्धा भूषणावह गोष्ट नाही. आज जगभर सगळीकडं वैचारिक, वांशिक, भाषिक, प्रादेशिक अस्मितेच्या प्रश्नावर अशांतता नांदत असताना, अस्थैर्य नांदत असताना भारतासारखा खंडप्राय देश हा लोकशाही मार्गानं आपली परंपरा, आपले विचार आणि आपली ध्येयवादाची चौकट सांभाळून प्रगती करत असताना, जगभर त्याचं कौतुक होत असताना आणि त्यातही महाराष्ट्र हे उदारमतवादी भारताचं हृदयस्थान असताना त्या महाराष्ट्राच्या पुण्यासारख्या शहरामध्ये ही घटना घडावी, ही शर्मेनं मान खाली घालण्याची गोष्ट तर आहेच, पण यावरनं सर्व समाजानं मिळून एक बोध घेण्याची आवश्यकता आहे की आपल्या धर्मातल्या, आपल्या प्रांतातल्या, आपल्या समाजातल्या, आपल्या लोकशाहीतल्या काही त्रुटी समोर आणून त्या दूर करण्यासाठी शांततामय सनदशीर मार्गानं प्रयत्न करणारे असे जे लोक आहेत त्यांच्या मार्गात अडथळे आणण्याच्या ऐवजी किंवा त्यांच्या जीवावर उठण्याऐवजी त्यांना त्यांच्या उद्दिष्टप्राप्तीसाठी आपण सहाय्यक कसे होऊ याचा विचार आपण सर्वांनी आता केला पाहिजे आणि तीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. त्यांच्या हत्येमुळे महाराष्ट्राची नाही तर पूर्ण देशाची मान शर्मेने खाली गेल्याचे दाभोळकर यांच्या निकटवर्तीयांनी म्हणले आहे. ही एक दुःखद घटना असून यामागे जे कोणी असेल त्यांना पोलिसांनी शोधून काढावे आणि योग्य ते शासन करावे अशी मागणी विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय मंत्री व्यंकटेश आबदेव यांनी केली आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे धडाडीचे कार्यकर्ते नरेंद्र दाभोळकर जे होते त्यांच्यावर आज भ्याड हल्ला कोणीतरी केला आणि त्यांची हत्या केलेली आहे. विश्व हिंदू परिषद नरेंद्र दाभोळकरांवरील ह्या भ्याड खुनी हल्ल्याचा, त्यांच्या हत्येचा निषेध करीत आहे, त्यांना श्रद्धांजली अर्पण करीत आहे. अशा प्रकारे हिंसा करणे उचित नाही. ज्यांनी कोणी ही हिंसा केलेली असेल, ज्यांनी कोणी ही हत्या केलेली असेल त्यांना हुडकून काढावं सरकारने, पोलिसांनी आणि त्यांना शासन करावं असं माझं स्पष्ट मत आहे. पुढे जर का अशा प्रकारचा आरोप करीत असेल तर तो चुकीचा आहे. त्या हत्याराला शासन व्हावं अशाच प्रकारची आमची भूमिका आहे. आम्ही हिंसाचार करणाऱ्याला, हत्या करणाऱ्याला पाठीशी घालणारे लोक नाही आहोत. नरेंद्र दाभोळकरांशी वैयक्तिक आमची मैत्री पण होती आणि त्यासोबत मतभेद देखील होते, परंतु त्यांच्या हत्येचा हा धीर जो कोणी प्रयत्न केलेला आहे, जो हत्या केलेली आहे त्याचा निषेधच होईल. दरम्यान हत्येनंतर दाभोळकर यांचे पार्थिव शनिवार पेठेतील साधना सभागृहात दर्शनासाठी आणण्यात आले होते. येथे त्यांच्या कार्यकर्त्यांसह निकटवर्तीयांनी गर्दी केली होती. दाभोळकर यांनी काही दिवसांपासून जात पंचायतीविरोधात एल्गार पुकारला होता. दाभोळकर यांच्यावर 25 ते 26 वयोगटातील 2 युवकांनी हल्ला केला असून प्रत्यक्षदर्शीने त्यांच्या गाडीचा नंबर पोलिसांना दिल्याचे पोलिसांनी सांगितले. नाही, आज सकाळी 7:30च्या सुमाराला मला फोन आला की आता ओंकारेश्वर मंदिराच्या इथं ब्रिजवर एका व्यक्तीची गोळ्या घालून हत्या झालेली आहे. ताबडतोब आमच्या नाईटचे अधिकारी जे आहेत, त्या नाईटचे अधिकारी त्या ठिकाणी आल्या. त्यांनी बघितलं तर ते पडलेले होते आणि त्यांच्या डोक्यात 2 गोळ्या लागलेल्या होत्या, अजून 2 गोळ्या खाली पडलेल्या होत्या. ताबडतोब DCP वगैरे सर्व वरिष्ठ अधिकारी पण आले आणि ताबडतोब त्यांना इथनं हलवलं. त्यावेळेस तिथं खिशामध्ये बघितलं त्यावेळेस एक पाकिट मिळालं. पाकिटामध्ये त्यांचा फोटो होता आणि नरेंद्र दाभोळकर यांच्या नावाचा एक चेक होता आणि एक अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावानं चेक होता. साधारणपणे चेहरा आणि हे बघितल्यानंतर ते नरेंद्र दाभोळकरच आहेत याची खात्री झाल्यानंतर तिकडे आता बॉडी पाठवून देण्यात आलेली आहे आणि त्या बाबतीत त्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनाही बॉडी आता दाखवण्यात आलेली आहे आणि ते कन्फर्मेशन घेण्यात. कशा पद्धतीने हल्ला झाला, कोण होतं, किती गोळ्या झाडण्यात आल्यात, नेमकं कसा हल्ला झाला हा? ज्यावेळेला हा हल्ला झाला त्यावेळेला त्यांच्याबरोबर कोण होतं किंवा नाही ह्याचा तपास चालू आहे. निश्चित सांगता येणार नाही आहे आता त्यांच्यावर किती हल्ला झाला आहे, की बरोबर कोण होतं किंवा नव्हतं. परंतु 2 व्यक्तींनी तो हल्ला केलेला आहे. एका आय विटनेसने आम्हाला ही माहिती दिलेली आहे. दोघांनी येऊन समोरनं म्हणजे जवळनंच गोळ्या घातलेल्या आहेत
आणि पळत जाऊन त्यांनी एका गाडीतनं मोटरसायकलवरनं बसून ते पळून गेलेले आहेत हल्ले पाठीमागून हा हल्ला झालाय का? नरेंद्र हा दाभोळकर मागच्या बाजूनी दोन्ही गोळ्या झाडण्यात आलेल्या आहेत. कुठं लागल्यात गोळ्या त्यांना? मागच्या बाजूला डोक्यात मागच्या बाजूला गोळ्या लागलेल्या आहेत. नरेंद्र दाभोळकर कोणत्या दिशेने निघाले होते? आता ते काही सांगता येणार नाहीये, कारण कुठल्या दिशेने निघाले होते किंवा काय झाले सांगता येणार नाही. साधारण 25 ते 26 वर्षाचे हल्लेखोर आहेत. एकाने रेनी कॅप घातलेली होती आणि मागच्यानं जो होता त्याच्याकडे मागच्या पाठीवर सॅक होती. एवढी साधारण माहिती मिळालेली. हे मागच्या बाजूने जे गेलेले आहेत. काय तपासाची दिशा काय आहे आता? हा बरोबर, रविवार पेठेची तपासाची दिशा काय तुमची? सनातनी लोकांनी हा हल्ला केलाय की काही कौटुंबिक वाद आहे? नाही, आता ह्याच्यात कुठल्या दृष्टीनं हा हल्ला झालेला आहे याबाबत तपास केल्याशिवाय आता काही सांगता येणार नाहीये. मोटरसायकलचा एक नंबर मिळालेला आहे. 2 व्हीलर आहे, स्प्लेंडर 2 व्हीलर आहे आणि त्याचा नंबर मिळालेला आहे. झाडण्यात आलेले आहेत ते कशा प्रकारचे आहेत? पिस्टल कशा प्रकारचे? ते 7.65 जे बनावटीचं हे असतं पिस्टल, त्यातनं गोळ्या झाडलेल्या आहेत. कारण त्या राऊंड जे बघितले तर त्याच्यावर 7.65 असं नमूद आहे. सर, आणि त्यांच्या बरोबर म्हणजे काय काय सापडलं? तिकीट वगैरे काही? हा, एक तिकीट सापडलेलं आहे. दादरवरनं ते इथं पुण्याला आलेले, रात्री 9 वाजता तिकडनं बसलेले आहेत आणि पुण्यात आलेले आहेत. अशा तऱ्हेचं एक तिकीट त्यांच्याकडे सापडलं.